जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा 29 ऑगस्टला मुंबईला जायचं ठरवलेलं आहे आणि ते त्यामध्ये म्हणालेले आहेत की सर्व मराठा समाजानं फक्त मला सोडण्यासाठी या आणि तिथं गेल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा उपोषण करणार आणि मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळवून देणार अशी पुन्हा एकदा त्यांनी घोषणा केलेली आहे। आता मित्रांनो, मराठा समाजाचं हे आरक्षण जवळपास मनोज जरांगे पाटील हे 2 वर्षे 2.5 वर्षे व्हायले करत आहेत। आता त्यांनी ही मुंबईला जाण्याची म्हणजे पहिल्या वेळेसही एकदा गेले होते आणि वाशीवरून परत आले, त्यावेळेस मनोज जरांगे पाटलावर बऱ्याच जणांनी टीका केल्या की मनोज जरांगे पाटील हे मॅनेज झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, त्यांची बंद दाराआड चर्चा झाली आणि मग तिथूनच का वापस आले, पुढे का गेले नाही, तुम्ही तर मुंबई जाम करणार होते, अशा वगैरे वगैरे बऱ्याच जणांनी त्यांच्यावर टीका केल्या। आता पुन्हा एकदा त्यांनी 29 ऑगस्टला मुंबईला जाण्याचं ठरवलेलं आहे आणि आता आरक्षणच मिळवणार, मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण दिल्याशिवाय परत येणार नाही आणि मराठा समाजाला साथ घातली की तुम्ही पुन्हा एकदा माझ्या सोबत चला, फक्त मला सोडण्यासाठी या, आंदोलन मी करणार, उपोषण मी करणार आणि मराठा समाजाला 100% आरक्षण मिळवून देणार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। आता त्यावर समाज माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये बऱ्याचशा त्यांच्यावर टीका होत आहेत। त्यामध्ये एक अॅनालायझर चॅनलचा सुनील कुलकर्णी नावाचा आहे, तर तो तर असा बोलतो की जसं काय त्यानं गुत्त घेतलेलं आहे मराठा समाजाच्या विरोधातलं, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातलं, त्याचं काहीही देणं घेणं नसताना तो मनोज जरांगे पाटलावर टीका करत आहे की आता यांना कोणताही मीडिया त्यांच्याकडे जात नाही, कोणते चॅनेलवाले जात नाहीत आणि मनोज जरांगे पाटलाची कुठंतरी कोणत्या तरी न्यूज पेपरला सिंगल कॉलम मध्ये बातमी येत आहे आणि यांना बातमीच्या झोतात येण्यासाठी पुन्हा एकदा यांनी आंदोलन उभं केलेलं आहे। त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये तर त्यांना शीर्षक असं दिलेलं आहे त्याला की पुढच्या पानावरील मागच्या पानावरील असं काहीतरी आहे त्याचं। आता त्याचा काहीही संबंध नसताना तो विनाकारण मनोज जरांगे पाटलाविषयी बोलतो। आता बोलते वेळेस त्याचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर त्याच्या बोलण्याच्या ओघातून हे लक्षात येतंय की मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे बोलतात त्यामुळे त्यांचा कैवार त्याला येतो आणि तो तसं बोलण्याचा प्रयत्न करतो। नाहीतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं काय, नाही केलं काय, किंवा मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळालं काय आणि नाही मिळालं काय, तर या सुशील कुलकर्णीचं काहीही जळत नाही, पण तो फक्त त्या कारणामुळेच मनोज जरांगे पाटलावर टीका करतो, म्हणजेच मराठा समाजावर करतो। हे सर्व समाजाने लक्षात घ्यायचंय आणि मराठा समाजामध्ये कशी फूट पाडता येईल किंवा मनोज जरांगे पाटलांचा एखादा सहकारी एखाद्या गोष्टीबद्दल काही वेगळ्या याच्यात दिसला म्हणजे त्यावर तो लगेच बोलतो। म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या सोबतची माणसं फोडण्याचं काम किंवा मराठा समाजाचा जो काही विश्वास मनोज जरांगे पाटलावर आहे तो विश्वास कमी करण्याचा तो प्रयत्न करतो। मात्र त्याला हे माहित नाही की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी हाक दिली 2-2 कोटी समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलाय, त्याचं कारणही तसं आहे आणि हा समाजाने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे, मग तो कोणताही समाज असो, कारण मनोज जरांगे पाटील हे कोणालाही मॅनेज होणारे नाहीत, कोणाच्या आमिषाला बळी पडणारे नाहीत। जे 2 वर्षापूर्वी आंदोलन सुरू झालं त्यावेळेस सुद्धा बरेच जण त्यांना प्रतिस्पर्धी उभे करण्यात आले। अंबडमध्ये भव्य असं आंदोलन झालं, तिथं तर विरोधी पक्षाचे वडेट्टीवार, छगनराव भुजबळ असे मोठमोठे नेते त्यांच्या प्रतिस्पर्धी उभे राहिले की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, कारण मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळालं तर ओबीसीचं आरक्षण कमी होईल, असे बरेचसे प्रयत्न झाले। मात्र त्यांना ते जमले नाही, कारण त्यांचे हात कुठंतरी दबलेले होते, कुठंतरी दगडाखाली होते। हे समाजाच्याही लक्षात येतं की हे लोक कशासाठी करतात, हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते। मग ते वडेट्टीवार असो, भुजबळ साहेब असो, कारण यांना राजकारण करायचं असतं
आणि मनोज जरांगे पाटील यांना कोणत्याही राजकारण्याहून घेणं नाही। त्यांनी आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकरणी वेगवेगळ्या भूमिका बदलल्या, त्यावेळी टीका करण्यात आली, मात्र भूमिका कधी बदलल्या याचा सुद्धा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। कारण त्यांना कुठंतरी काही खोटं काळं बेर खटकलं तर ते त्या विरोधात नक्कीच भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्यांनी भूमिका बदललेली नाही, तो त्या वेळचा प्रसंग असतो म्हणून त्यांना तशा भूमिका घ्यावा लागल्या। मात्र त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबाबत कुठेही बदल केलेला नाही, कोणासोबत तडजोड केलेली नाही, हे महत्वाचं आहे। आणि आता 29 ऑगस्टला सुद्धा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। आज ते रुग्णालयामध्ये आहेत आणि मराठा समाजाची त्यांच्याबद्दलची हळहळ सुद्धा व्यक्त होत आहे। यापुढे सुद्धा मराठा समाज जसा आजपर्यंत त्यांच्या सोबत राहिलाय यापुढेही राहणार। आणि त्याचं महत्वाचं कारण आहे की आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठमोठे मोर्चे निघाले, 2017 साली मोर्चे निघाले, त्याही नंतर निघाले, पण ते फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं एवढेच होते आणि त्यामधून बऱ्याच जणांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला। मात्र मनोज जरांगे पाटलासारखा निस्वार्थी माणूस एकच मिळाला आणि याच निस्वार्थी माणसाच्या लक्षात आलं की मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं आणि त्यांनी कुणबी नोंदी शोधण्याचं काम सरकारकडून करून घेतलं। त्यासाठी शिंदे सरकारनं शिंदे समिती सुद्धा स्थापन केली आणि मग या शिंदे समितीनं कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलं आणि त्याच माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे। आज 58 लाख नोंदी या शोधल्या गेलेल्या आहेत, त्या माध्यमातून जवळपास 8 ते 9 लाख कुणबी जातीचे प्रमाणपत्र सुद्धा वितरित करण्यात आले आणि हे प्रमाणपत्र वितरित केल्याच्या नंतर जे काही कुणबी मधून नोंदी सापडलेले आहेत असे बरेचसे तरुण ओबीसी मधून नोकरीला सुद्धा लागलेले आहेत, याची जाण मराठा समाजाला आहे। म्हणून ज्या मराठा समाजातली कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत तो मराठा समाज तर त्यांच्या पाठीमागे उभा राहणारच आहे, पण ज्यांना कुणबी नोंदी आढळून आरक्षण मिळालेलं आहे ते तर जास्त पुढे असणार आहेत। त्याचं कारण आहे की मनोज जरांगे पाटलांचं जे काही आरक्षणाचा मुद्दा होता, कुणबी नोंदीचा मुद्दा होता, त्याचमुळे त्यांना आरक्षण मिळालेलं आहे, त्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत। म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे त्यांच्यावर मोठे उपकार आहेत असं ते मानतात, हे मी नाही बोलत। खाजगीमध्ये ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत असे तरुण मनोज जरांगे पाटलांनी त्यांचे घराघरात फोटो लावलेले आहेत, जवळपास प्रत्येक मराठा समाजाच्या घरात फोटो आहेत। कारण मराठा समाजाला एवढं जे निष्पाप असं निष्कलंकी नेतृत्व आजपर्यंत कोणतंही मिळालेलं नाही। मराठा समाजाने एवढे मोठे आमदार निवडून दिले, मुख्यमंत्री निवडून दिले, जसे की तो हाके बोलत असतो की मराठा समाजाचे कारखाने आहेत, मराठा समाजाचे आमदार आहेत, मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत, पण ते मराठा समाजाला काय देतात? मराठा म्हणून कधीच पुढे येत नाहीत। फक्त एकमेव व्यक्ती आहे की मनोज जरांगे पाटील हेच फक्त मराठ्यासाठी लढत आहेत। आमदार असतील मराठ्याचे किती, मुख्यमंत्री किती झाले असतील, खासदार किती झाले असतील, मंत्रीही किती झाले असतील, मात्र मराठा म्हणून मराठा जातीसाठी म्हणून कोणत्याही आमदारानं काम केलेलं नाही। कारण जात म्हणून कोणताही आमदार समोर येत नाही, तो त्याच्या पक्षासाठी समोर येतो, त्याच्या स्वार्थासाठी समोर येतो। आताही तो हाके विरोध करत आहे मनोज जरांगे पाटला, त्याने यश मान्य केलेलं आहे की जे आता कुणबी नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले ते त्या हाकेनं मान्य केलंय, तरी पण तो विरोधात बोलत आहे। आणि हाके फक्त मराठा समाजाचा प्रश्न आला त्याच वेळेस बोलतो, तो इतर कोणत्याही प्रश्नावर बोलत नाही। हे सुद्धा ओबीसी समाजातील जे काही लोक असतील, ज्या जाती असतील त्यांनी लक्षात घ्यावं। ओबीसी समाजातही शेतकरी आहेत, मग शेतकऱ्यांना कर्जमाफी या सरकारनं दिली नाही, त्यावेळेस तो हाके का बोलला नाही किंवा छगन भुजबळ साहेब का बोलले नाहीत? मग या समाजात ओबीसी समाजात शेतकरी वर्ग नाही का? त्या शेतकरी वर्गाचा फायदा झाला नसता का? हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे आणि तो प्रत्येकानं केला पाहिजे। म्हणून मी ओबीसी समाजाला सुद्धा सांगतो की जर मराठा समाजाला हे आरक्षण चांगल्या प्रकारे म्हणजे पूर्ण मिळालं तर मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्याचे मुद्दे हातात घेणार आहेत आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी मुद्दा हातात घेतला म्हणजे तो पूर्ण सफल सक्सेसच होतो। हे तुम्हाला आतापर्यंतच्या यावरून लक्षात आलं असेल तर सर्वच समाजांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे। कारण सर्वात मोठा समाज कोणता असेल
तर तो शेतकरी आहे. जात पात सोडून द्या, कारण जातीपातीमुळे राजकारणातली लोक मोठी असतात, समाजकारणातली मोठी होत नाहीत. म्हणून आपण एक शेतकरी म्हणून समाज म्हणून सोबत राहणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना सुद्धा या माध्यमातून न्याय मिळेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.